हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी खोबऱ्याची वडी बनवणार आहे. तर श्रावण महिना चालू झालेलाच आहे. तर त्या निमित्तानं घरी आपण काहीतरी गोडधोड बनवतोच. तर त्या निमित्तानं मी आज काय करणार आहे, खोबऱ्याची वडी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी काय केलेलं आहे, मी हे 2 नारळ घेतलेले आहेत. तर नारळ काय करायचे आहेत, आपण फोडून घेऊया. ही खोबऱ्याची वडी आपण पारंपरिक पद्धतीने बनवायची आहे. तर त्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा नारळ आहे ना, तो आपण विळेने खवून घेतो किंवा खिसणीने काय करायचं आहे, आपण खिसून घ्यायचे आहे. तर हा पहा, आता मी नारळ फोडून घेतलेला आहे. आता ह्याच्यातील आपण खोबरं काढून घेऊया. चाकूच्या सहाय्याने आपण पूर्ण खोबरं काढून घ्यायचं आहे. याच्यातील खोबरं काढल्यानंतर आपण काय करायचं आहे, खोबऱ्याची वडी पांढरी शुभ्र झाली पाहिजे ना, म्हणून काय करायचं आहे, याच्यावरचे जे आपण टरपले आहेत ना काळी खोबऱ्याची, तर ती आपण चाकूच्या सहाय्याने काढायची आहेत. जर ती आपण तशीच केली ना, तर काय होतं, त्याच्या टरपल्याच्यामुळे खोबऱ्याची वडी थोडीशी काळपट दिसायची शक्यता असते. म्हणून आपण याच्यावरचे टरपले काढायचे आहेत. आता हे पहा, आपलं खोबरं आता काढून झालेलं आहे. असे उरलेल्या सर्व नारळाचे काय करायचे आहेत, आपण खोबरं काढून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर आता याच्यावरची आपण साल काढूया. तर हे पहा, साल कसे काढायचे. तर चाकूच्या सहाय्याने आपण असं खोबऱ्याला पकडायचं आहे आणि वरून हे पांढरी जी खोबऱ्याची पाट आहे ना, ती पूर्ण काढून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, वडी काळी होत नाही, पांढरी शुभ्र होते. असे उरलेल्या सर्व खोबऱ्याचे आपण पाट काढून घ्यायचे आहे. ही पहा, खोबऱ्याचे आता पाट आपण काढून घेतलेले आहे. त्यानंतर काय करायचं आहे, त्याला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर उरलेलं आपण सर्व खोबरं मिक्सरमध्ये घालून पूर्ण बारीक करून घेऊया. चिरताना आपण काय करायचं आहे, एकदम पातळ पातळ असं सुरीच्या सहाय्याने चिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मोठे मोठे ठेवले तर काय होतं, मिक्सरला पूर्ण ते बारीक होत नाहीत, म्हणून आपण हे थोडेसे खोबऱ्याचे काय करायचे आहे, तुकडे पातळ ठेवायचे आहेत, म्हणजे ते बारीक चांगले होतात. आता हे पहा, आपण ह्याचे बारीक करून घेऊया. त्यामध्ये आपण वेलची टाकलेली आहे, 3 ते 4 मी वेलच्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर मिक्सरला आता बारीक करून घेते. खोबरे कसे पूर्ण बारीक झालेले आहे आणि दिसताना देखील पांढरे शुभ्र दिसते. पांढरे शुभ्र दिसण्यासाठी आपण नारळाची वरची जी पाट आहे ना काळी, ती काढायची आहे. हा खोबरे मी पूर्ण बारीक करून घेतलेले आहे. तर या वड्या बनवण्यासाठी मी 2 नारळ वापरलेले आहेत. तर 2 नारळापासून हे एवढं खोबरं झालेलं आहे. आता वडी बनवताना आपण काय करायचं आहे, साखरेचं प्रमाण घेताना ना, तर ह्या खोबऱ्याच्या खिसामध्ये आपण 2 वाट्या साखर वापरायची आहे. चला तर आता वडी कशी बनवायची ते पाहूया. तर एवढ्या खोबऱ्यासाठी आपण साखर घेताना काय करायचं आहे, 2 वाट्या घ्यायचं आहे. पण ह्याच्यापेक्षा थोडीशी जास्तीची साखर घेतली तरीही चालेल. फक्त काय होतं, खोबऱ्याची वडी काय होती, जरा जास्तीच गोड होती. म्हणून चला तर आता आता ही काय केलेली आहे, मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप घालते. आता तूप गरम झाल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे, हे खोबरं घालायचं आहे. आणि त्यानंतर याला काय करायचं आहे, व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे. तुपामध्ये चांगलं परतवायचं आहे. खोबऱ्याची वडी बनवताना काय होतं, बरेचदा त्यामध्ये खव्याचा वापर केला जातो. पण आपण कसं आहे, खोबऱ्याची वडी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे ना, त्यामुळे आपण यामध्ये आज खवा वापरायचा नाहीये. यामध्ये आपण दुधाचा वापर करायचा आहे किंवा दुधाऐवजी जे दुधावरती साय येते ना, तर त्या सायचा वापर केला तरी चालेल. तर आता आपण काय करायचं आहे, यामध्ये
साखरेचं प्रमाण घालायचं आहे. तर यामध्ये जवळजवळ 2 वाट्या आपण साखर घेतलेली आहे. तर हा खोबऱ्याचा किस लागू नये म्हणून काय करायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे. जेणेकरून त्यातील साखर विरघळली पाहिजे. आणि हलवल्यामुळे काय होतं, खाली लागत पण नाही, म्हणून आपण सतत हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम देखील मीडियम ठेवायची आहे. साखर आता बघा यातील विरघळलेली आहे. त्यामध्ये नंतर काय करायचं आहे, आपण दुधाचं प्रमाण घालायचं आहे 1 वाटी. जास्तीचं घालायचं नाहीये. आता त्याच दुधामध्ये काय करायचं आहे, आपण या खोबऱ्याला काय करायचं आहे, शिजवायचं आहे. मध्ये काय करायचं आहे, दुधावर जी साय येते ना घटसर अशी, ती घालायची आहे. साईनं देखील खोबऱ्याची वडी खूप छान होते, एकदम टेस्टी लागते. म्हणजे खव्याऐवजी आपण दूध किंवा दुधाची साय वापरायची आहे. याला आता सतत हलवत राहायचं आहे. आणि त्यानंतर काय होतं, शिजायला आलं ना, तर ते काय होतं, कडेला साखर सुटायला चालू होते. म्हणजे पांढरी पांढरी अशी साखर सुटते. त्यानंतर याला काय होतं, दाटसरपणा यायला चालू होतो. तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे, खोबऱ्याची वडी बनवायला घ्यायची आहे. बऱ्याच जणींना काय होतं, खोबऱ्याची वडी बनवायला ही एकदम अवघड वाटते. का तर ती काय होतं, एकदम ती मऊसर होते म्हणून. पण काय करायचं आहे, हिला भरपूर आपण हलवायची आहे आणि ज्यावेळेला तिला साखर कडेने येते ना, सुटते, तर त्यावेळेला आपण वडी थापायला घ्यायची आहे. तर ह्यामध्ये बघा आता कशी कडेला साखर सुटलेली आहे, पांढरी-पांढरी दिसत आहे. पहा, हे पहा कसं पांढरं दिसते. तर ओळखायचं आता आपली वडी तयार व्हायला आलेली आहे. तर त्यावेळेलाच आपण काय करायचं आहे, हिला थापायला घ्यायची आहे वडी. पहा, तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. जोपर्यंत ह्या मिश्रणातील ओलावा कमी होत नाही ना, तोपर्यंत तिला हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम काय करायची आहे, मीडियम ठेवायची आहे. यानंतर काय करायचं आहे, ताटाला आपण काय करायचं आहे, तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही लावू शकतो. तर मी आता तूप घेतलेलं आहे. आता तूप या ताटाला पूर्ण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वडी काय झाली पाहिजे, चिकटली नसली पाहिजे. त्यानंतर आता काय करायचं आहे, जे गरम गरम मिश्रण आहे ना, ते आता ओतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. तर ही वरी थापडताना काय करायचं, आपण हाताने थापडली तरी चालेल, पण थापडताना काय करायचं आहे, हाताला भाजू नये म्हणून थोडं थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि नंतर ही वडी आपण थापटून घ्यायची आहे. पहा तर कसं मिश्रण दाटसर झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, चमच्याच्या सहाय्याने याला वरती थापून घेणार आहे. काय करायचं आहे, हाताला तूप लावायचं आहे आणि वडी थापटायची आहे. तर हाताला थोडं भाजायची शक्यता असते ना, म्हणून आपण थोडं थोडं हे करून तूप लावून हाताला आपण वडी थापायची आहे. थोडीशी पातळ थापून घ्यायची आहे किंवा जाडसर ठेवली तरी चालेल. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकताय. हे पहा, मी थोडीशी पातळ ठेवलेली आहे. आता काय करायचं आहे, आपण सुरीच्या साहाय्याने काय करायचं आहे, ह्याला कट मारून घ्यायचा आहे. वडी कट करताना कोणत्याही शेपमध्ये कट केली तरी चालेल, म्हणजे एकदम आयताकृती किंवा चौकोनी ठेवली तरी चालेल. तर मी चौकोनीमध्ये ठेवणार आहे. महिन्यामध्ये आपण घरी काहीतरी गोडधोड बनवतो, तर त्यामध्ये आपण खोबऱ्याच्या वड्या अशा बनवल्या तरीही चालेल. तर खोबऱ्याची वडी ही उपवासाला देखील खाल्ली तरी चालते. तर अशी खोबऱ्याची वडी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली का नाही ते. हे पहा, वडी आता आपली कशी सेट झालेली आहे. त्यानंतर मी वरती काय केलेलं आहे, पिस्ता टाकलेला आहे. आता एक वडी पाहूया. वडी सेट झाल्यानंतर आपण काढायची आहे तिला. पहा तर. हे पहा, आता खोबऱ्याच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत.
त्यानंतर मी काय करणार आहे, पावसाच्या ज्या पालेभाज्या येतात ना, तर त्या कशा बनवायच्या आहेत ते पाहू. ही पहा आंबट चुका भाजी. तर हिला आंबट चुका बोलली जाते. तर याची पाने कशी असतात पहा. तर ही भाजी शक्यतो पावसाच्या दिवसामध्येच येते. तर हिला आंबट चुका का बोलली जाते, तर ही भाजी काय असते, आंबट लागते, म्हणून ह्याला आंबट चुका बोलली जाते. आता ह्या भाजीचे आपण पानेच घ्यायचे आहेत. ही भाजी आपण साफ केल्यानंतर तिला चांगली धुवून घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, पावसाच्या दिवसामध्ये याच्यावरती किडे मकोडे जास्त येतात, म्हणून आपण हिला भाजीला दोनदा चांगली धुवून घ्यायची आहे. तर ही पहा, आता उरलेली सर्व भाजी आपण अशी साफ करून घ्यायची आहे. भाजी धुताना काय करायचं आहे, पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. टाकल्याने काय होतं, भाजीतील जे किडे मकोडे असतात ना, तर ते निघून जातात. म्हणून भाजी काय करायची आहे, चांगली मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे. आता हे पहा, आपली भाजी पूर्ण साफ झालेली आहे. आता यानंतर हिला आता आपण चांगली स्वच्छ धुवून घेऊया. पाणी वापरताना आपण जरा जास्तीच घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पाण्यामध्ये भाजीला पण चांगली धुवून घ्यायची आहे. भाजी मिठाच्या पाण्यातून स्वच्छ चांगली धुवून घ्यायची आहे. तर ह्या भाजीची टेस्ट आहे ना, ती आंबाड्याच्या भाजीसारखी लागते. तर बऱ्याचदा काय होतं, शेपूच्या भाजीमध्ये ही भाजी मिक्स केली जाते, जेणेकरून शेपूचा जो वास असतो ना, तो निघून गेला पाहिजे ह्यासाठी. धुवून झाल्यानंतर ते नितळत ठेवायचं आहे, म्हणजे त्या भाजीतील पाणी आहे ना पूर्ण निघून जाते. आणि त्यानंतर आपण त्याला व्यवस्थित चिरून घ्यायचे आहे. मग भाजी फोडणी टाकायची आहे. तर भाजीचा काय होतो, आंबटपणा कमी येण्यासाठी त्यामध्ये आपण काय काय वापरायचं आहे ते पाहायचं आहे. ह्या भाजीतील पाणी पूर्ण नितळलेलं आहे. आता तिला बारीक चिरून घ्यायचं आहे. त्यापूर्वी आपण काय करूया, भाजीमध्ये काय काय साहित्य लागते ते पाहूया. तर त्यामध्ये ही मी ज्वारीच्या कण्या घेतलेल्या आहेत, म्हणजे ज्वारी मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. थोडीशी भरडच ठेवायची आहे. आणि त्यानंतर ह्या बारीक चिरलेल्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण घ्यायचा आहे. आणि शेंगदाणे वापरायचे आहेत. तर शेंगदाण्याचा हा मी कूट करून घेतलेला आहे. थोडासा जाडा भरडा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे. तर ज्वारीच्या कण्या आपण ह्यासाठी वापरायच्या आहेत, जेणेकरून त्या भाजीतील आंबटपणा आहे ना, तो निघून गेला पाहिजे. तर त्यासाठी या भाजीमध्ये ज्वारीच्या कण्या वापरायच्या आहेत. जर आपल्याला ज्वारीच्या कण्या नाही भेटल्या, तर आपण काय करायचं आहे, तांदळाच्या कण्या आहेत ना, त्या वापरायच्या आहे. त्यात तांदूळ काय करायचा आहे, आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा जाडा भरडा ठेवायचा आहे. आणि मग तो या भाजीमध्ये मिक्स करायचा आहे. बरेच जणी काय करतात, ही भाजी वाफवून मग नंतर फोडणी टाकतात, पण आपण काय करायचं आहे, या भाजीला आपण डायरेक्ट फोडणी टाकायची आहे. आता ती कशी टाकायची ती आपण पाहूया. आता हे पहा, आपली भाजी पूर्ण चिरून झालेली आहे. पूर्ण चिरल्यानंतर आता भाजीला फोडणी कशी टाकायची ती पाहूया. भाजी चिरताना देखील एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. भाजीमध्ये पाणी देखील भरपूर असते, त्यामुळे शिजताना या भाजीमध्ये आपण पाणी वापरायचं नाहीये. भाजीमध्ये जे मूळचं पाणी आहे ना, तर त्याच पाण्यामध्ये आपण भाजीला व्यवस्थित चांगली शिजवून घ्यायची आहे. चला तर आता फोडणी कशी टाकायची ती पाहूया. आता गॅसवरती आपण पॅन गरम करायला ठेवायचा आहे. हे पहा, आता आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल वापरायचं आहे. हे पहा, तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे तडतडले ना, मिरची आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे. आणि त्याला व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे. हे पहा, तर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे 1 वाटी. आणि आता याला व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे. ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतवायचं आहे. देखील भाजीमध्ये जास्तीचा वापरला तरीही चालेल.
त्यामुळे काय होतं, भाजीतील आंबटपणा निघून जातो. म्हणून आपण कांदा जास्तीचा वापरला तरी चालेल. या भाजीमध्ये जास्तीत आपण इतर साहित्य आहे ना, ते जास्तीचं वापरायचं आहे. त्यामुळे भाजीतील आंबटपणा आहे ना, तो लागणार नाही. तर ही भाजी खाल्ल्यानंतर आंबाड्याची भाजी का आंबट चुका भाजी ही तुम्हाला ओळखणारच नाही. कारण दोघींची ही टेस्ट एकदम सेमच लागते आणि करण्याची पद्धत देखील सेमच आहे. आता त्यानंतर भाजी आपण मिक्स करायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि भाजीला त्यानंतर हलवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये भाजीमध्ये काय काय साहित्य आता घालायचं आहे ते पाहूया. म्हणजे आपण ज्या ज्वारीच्या कण्या केलेल्या आहेत ना, तर त्या घालायच्या आहेत किंवा तांदळाच्या कण्या वापरायच्या आहेत. तर त्यामध्ये मी काय करते, आता ज्वारीच्या कण्या आहेत ना, ह्या वरून घालते. हे पहा, तर ह्या भाजीमध्ये पहिलाच पाणी असतं ना, तर त्यामुळे आपण पाणी घालायचं नाहीये. तर या पाण्यामध्येच ह्या ज्वारीच्या कण्या चांगल्या शिजल्या जातात. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी घालायचा आहे. तर तो थोडासा जाडा-भरडा ठेवायचा आहे. म्हणजे पूर्ण बारीक असा शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही. थोडा-थोडा ठेचलेला आहे ना, तसं शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. भाजीला व्यवस्थित आपण काय करूया, परतवून घेऊया. भाजीला मीडियम फ्लेमवरती काय करायचं आहे, पूर्ण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर भाजी शिजेल तशी भाजीचा कसा कलर बदलतो पहा. तर या भाजीमध्ये आपण काय करायचं आहे, पाणी वापरायचं नाहीये. या भाजीमध्ये पहिलेच ऑलरेडी पाणी असतं. त्यामुळे त्या पाण्यामध्येच आपण भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता चवीसाठी मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता यानंतर भाजीला व्यवस्थित चांगलं परतवून घ्यायचं आहे. थोडासा टेस्टसाठी हिंग टाकायचा आहे चिमूटभर. आता त्यानंतर या भाजीमध्ये आपण काय करायचं आहे, थोडासा गूळ घालायचा आहे. गुळामुळे काय होतं, आंबटपणा थोडासा कमी येतो. आता याला व्यवस्थित हलवून घेऊया. त्यामुळे काय होतं, भाजी आंबट गोड अशी टेस्ट एकदम छान लागते. त्यानंतर शेंगोळ्या कशा बनवायच्या ते पाहूया. तर पावसामध्ये गरमागरम शेंगोळ्या अशा खायला खूप छान लागतात. तर यामध्ये मी आता रस्सा बनवणार आहे शेंगोळ्याचा. तर पहा, यामध्ये मी 4 ते 5 लसूण घातलेले आहे. आल्याचा तुकडा आणि त्यानंतर 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे. अर्धा चमचा घ्यायचे आहेत. हे पहा, आणि त्यानंतर यामध्ये ओवा जरी घातला तरीही चालेल अर्धा चमचा. पण आता काय करायचं आहे, आपण हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे. याची एकदम पूर्ण पेस्ट अशी बनवायची आहे. पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक परात घ्यायची आहे आणि परातीमध्ये आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर मी आज ज्वारीच्या पिठीच्या शेंगोळ्या बनवणार आहे. तर त्यामध्ये मी 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. मिरची घालून जो आपण ठेचा बनवलेला आहे ना, तो आता यामध्ये घालायचा आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे. साठी अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हळद अर्धा चमचा वापरायची आहे. धने पावडर अर्धा चमचा वापरायची आहे. आता सर्व हे एकजीव करून काय करायचं आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर मळताना काय करायचं आहे, यामध्ये आपण पाणी गरम करून घालायचं आहे, एकदम कडकडीत उकळी आलेलं.
यामध्ये गरम पाणी घातलं ना तर काय होतं, पिठाला चिऱ्या जात नाहीत आणि शेंगुळे आपल्याला व्यवस्थित करता येतात. म्हणजे पीठ एकदम चिकट होतं गरम पाण्यामुळे. तर त्या आपल्या शेंगुळ्या आपण गोल गोल करतो ना, तर त्या आपल्याला व्यवस्थित करता येतात. थोडं थोडं गरम पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, गरम पाणी असल्यामुळे आपल्याला भाजायची शक्यता असते, म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पण पीठ मळताना काय करायचं आहे, थोडंसं दाटच ठेवायचं आहे. एकदम पातळ असं करायचं नाहीये. म्हणजे आपल्याला ते शेंगुळ्या व्यवस्थित करता येतील. पावसाळ्याच्या दिवसामध्ये थंड थंड ज्यावेळेला वाटतं ना, तर त्यावेळेला अशा गरमागरम शेंगुळ्या करायच्या आहेत. किंवा एखाद्या घरी कोणीतरी आजारी वगैरे असेल, तर आजारी लोकांसाठी अशा शेंगुळ्या बनवून द्यायच्या आहेत. तर हे पचायला अगदी देखील हलकं आणि टेस्टी पण असतं आणि हलकं असतं पचायला एकदम. तर पूर्वीच्या वेळी अशा शेंगुळ्या बनवल्या जायच्या, तेही ज्वारीच्या पिठाच्या. तर तुमच्या भागामध्ये शेंगुळ्या कोणत्या पिठाच्या बनवतात हे कमेंट करून नक्की सांगा. पहा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण असं दाटसर ठेवायचं आहे, एकदम टाईट असं. पहा शेंगोळ्या आता कशा बनवायच्या आहेत ते पहा. आपण हातावरती घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं, असं हाताने गोल गोल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याला मध्ये काय करायचं, असं फोल्ड करायचं आहे आणि याचा असा आकार असा ठेवायचा आहे. अशा आपण सर्व शेंगोळ्या आहेत ना, त्या बनवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये जर शेंगोळ्या बनवायला येत नसेल ना, तर असं आपण पोळपाटावरती घ्यायचं आहे आणि हाताने असं गोल गोल करायचं आहे आणि त्यानंतर त्याला मध्ये फोल्ड करायचं आहे. पहा तर अशा सर्व शेंगोळ्या आपण बनवून घ्यायच्या आहेत. तर पूर्वी माझी आजी अशा शेंगोळ्या बनवायच्या आणि तेही अगदी पावसाच्या दिवसामध्ये गरमागरम खायला एकदम खूप छान लागतात. आणि ह्या टेस्टी आणि हेल्दी देखील असतात, पौष्टिक असतात. तर हे पोटभरीसाठी खायला खूप छान आहे. त्याचं काय होतं, शेंगोळ्या बनवताना तर त्याला असं चिरा पडतात आणि त्या तुटायची शक्यता असते. मग त्यावेळेला काय करायचं, आपण एकदम कडक असं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे कडक पाण्याने काय होतं, त्याला चिरा जात नाहीत आणि त्याचे शेंगोळे अगदी व्यवस्थित होतात. म्हणून आपण यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतरच ते त्या गरम पाण्यातच मळायचं आहे पीठ. आणि ते मळताना देखील एकदम टाईट असं पीठ ठेवायचं आहे. मग त्याने असे शेंगोळे छान होतात एकदम. पहा हे पहा, सर्व शेंगोळ्या आता कशा तयार झालेल्या आहेत. अशा ह्या सर्व मी शेंगोळ्या आता तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, याला फोडणी कशी द्यायची ते पाहूया. आपल्या तयार केलेल्या शेंगोळ्या आणि यातील थोडं पीठ मी बाजूला केलेलं आहे. तर ते आपण सूप बनवायसाठी करायचं आहे.
तर त्यानंतर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर त्या कढईमध्ये आता आपण काय करायचं आहे, 2 ते 3 चमचे तेल ओतायचं आहे. हा चमचा आता काय करायचं आहे, आपण मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत. यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसणाच्या पाकळ्या आपण 4 ते 5 वापरायचे आहेत. परतवून घेऊया. लसूण भाजल्यानंतर यामध्ये आता आपण काय करायचं आहे, ते 5 वाट्या पाणी घालायचं आहे. म्हणजे आपण याचं काय करायचं आहे, शेंगोळ्याचं सूप बनवायचं आहे. अर्धा चमचा घालायचे आहे. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता काय करायचं आहे, या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पण पाण्याला ह्या उकळी येण्यापूर्वी काय करायचं आहे, जे आपण उरलेलं पीठ आहे ना, ते यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ह्याला पूर्ण यामध्ये घोटून घ्यायचं आहे. म्हणजे ते एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचं सूप तयार होते आणि नंतरच त्यामध्ये आपण हे एक शेंगोळ्या अशा सोडायच्या आहेत. तर हे पहा, मी चमच्याच्या साहाय्याने हे फोडून घेते त्या पीठ यामध्ये आणि पूर्ण व्यवस्थित हलवत राहायचं आहे सतत. त्यामुळे ते काय होतात, त्यातील त्या गाठी आहेत ना, फुटतात. हे पहा, याच्यातील पूर्ण गाठी आता फुटलेल्या आहेत. आता याला काय करायचं आहे, आपण उकळी येऊ द्यायची आहे. आता या सूपला कशी उकळी आलेली आहे पहा. आता यामध्ये काय करायचं आहे, एक एक करून शेंगोळ्या अशा पूर्ण सोडायच्या आहेत आणि यामध्येच त्याला शिजवायचं आहे. पहा तर आता सुरुवातीला काय करायचं आहे, ह्याला हलवायचं नाही, कारण ते तुटायची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला याला शिजू द्यायचं आहे आणि नंतर शेवटीला शिजता शिजता थोडं शिजल्यानंतर ना त्याला हलवत राहायचं आहे आपण. पहा, तयार अशी उकळी आलेली आहे पहा. आता यामध्येच काय होतात, ह्या शेंगोळ्या चांगल्या शिजल्या जातात आणि खाताना एकदम टेस्टी आणि छान लागतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तर आजच्या शेंगोळ्या मी ह्या ज्वारीच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत. तर या शेंगोळ्यांना आपण चांगलं शिजवायचं आहे. शिजल्यानंतर ह्या शेंगोळ्या खायला खूप छान लागतात. लहान मुलांना तर ह्या भरपूर आवडतात. शेंगोळ्यांना तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवलं जाते हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता आपल्या शेंगोळ्या शिजलेल्या आहेत. यानंतर आता त्यांना सर्व कसं करायचं ते पाहूया. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. एकदम गरमागरम छान लागतात. ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. थँक यू.